सर्वांना जय भारत. जय भारत म्हणजेच जय चार्वाक, जय बुद्ध, जय शिवराय, जय जिजाऊ, जय लहुजी, जय बिरसा, जय महात्मा बसवांना, जय भीम, जय अण्णा, जय जिवाजी महाले, जय सेवालाल, जय अहिल्या. शोषित पीडितांच्या दुःखांसाठी अहोरात्र संघर्ष करणाऱ्या सर्व महामानवांना मी प्रथमतः वंदन करतो. म्हणून पुनश्च एकदा जय भारत, लाल सलाम. आज फेसबुक लाईव्ह थेट जनतेशी संवाद या कार्यक्रमामध्ये अतिशय महत्त्वाच्या आणि सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रभरामध्ये प्रचंड जातीय संघर्ष निर्माण करणाऱ्या विषयाच्या अनुषंगाने मी भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेडच्या पेजवरती लाईव्ह आलेला आहे. आजचा जो विषय आहे मराठा आरक्षण, चळवळ, राजकारण, वस्तुस्थिती, समस्या आणि उपाय. अतिशय विस्तारित भूमिका आज मी मांडणार आहे. ती संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी ऐतिहासिक आणि संदर्भासह एक दिशा, एक प्रेरणा देणारी असेल. यात निश्चितच मी न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मुळात आरक्षण हा विषय म्हटलं की साधारणपणे देशभरामध्ये दोन मतप्रवाह त्या ठिकाणी निर्माण होतात की एक आरक्षणाचा लाभ घेणारे समुदाय हे सातत्याने आरक्षणाच्या समर्थनात भूमिका मांडतात, परंतु ज्या समुदायाला, मी जाती म्हणत नाही, समुदाय ही भूमिका मांडतो, ज्या समुदायांना आरक्षण मिळालेलं नाही असा समुदाय सातत्याने ज्या समुदायाला, ज्या प्रवर्गाला आरक्षण मिळालेलं आहे त्यांच्या विरोधी भूमिका मांडतो. त्यांना आरक्षण आहे, मग आम्हाला आरक्षण का नाही, आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजे किंवा आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजे होतं, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडतो. काही ठिकाणी शांततेच्या मार्गाने भूमिका मांडली जाते, काही ठिकाणी उलटसुलट भूमिका मांडली जाते. आणि त्यामुळे आरक्षण ज्या प्रवर्गाला, ज्या समुदायाला आरक्षण आहे तो प्रवर्ग आणि ज्या प्रवर्गाला आरक्षण नाही तो प्रवर्ग यांच्यामध्ये कुठेतरी वादविवाद आणि संघर्षाची भूमिका ही सातत्याने आम्हाला भारतामध्ये असल्याचं दिसून येतं. आता मुळात आरक्षण का आणि कुणाला, कशासाठी हे आरक्षण देण्यात आलेलं आहे याची जर उजळणी आम्ही केली तर आम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. भारताचं संविधान, भारताची राज्यघटना याच्यातील तरतुदी पाहण्यापूर्वी जी परिस्थिती देशामध्ये होती त्या परिस्थितीचा अगदी थोडक्यात जर आढावा आम्ही घेतला, राज्यघटनेपूर्वी देशामध्ये जी काही घटना होती त्या घटनेचं नाव होतं मनुस्मृती. या मनुस्मृतीमध्ये 4 वर्ण तयार करण्यात आलेले होते: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. 5वा एक वर्ण होता, त्याला अतिशूद्र म्हटलेला आहे. त्याच्यामध्ये या 4 वर्णातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णातील महिलांचा समावेश या 5व्या वर्णामध्ये करण्यात आलेला होता. आणि मग त्याला अतिशूद्र असं म्हटलेलं, शूद्रापेक्षाही खालचा वर्ण. मग या वर्णव्यवस्थेमध्ये
ज्या काही जातीव्यवस्था निर्माण करण्यात आल्या, ब्राह्मण हा सर्वात वरचा वर्ण, सर्वश्रेष्ठ आहे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये. आणि तो ब्राह्मण वर्ण जो आहे तो मात्र इतरावरती वर्चस्व प्रस्थापित करणार, इतरावर नियंत्रण प्रस्थापित करणार, पूजा अर्चा करणार आणि इतरांना संदेश देणार, त्यांना आदेश देणार, त्यांच्यावरती नियंत्रण प्रस्थापित करणार. म्हणजे आदेश देणारा, नियंत्रण प्रस्थापित करणारा आणि इतरांचं स्वतःच्या सुखासाठी शोषण करणारा वर्ण म्हणून वर्ण व्यवस्थेमध्ये मनुस्मृतीने तयार केला. दुसरा जो वर्ण आहे तो क्षत्रिय. क्षत्रिय म्हणजे जर राज्यावर संकट आलं, देशावर संकट आलं, देशाच्या संरक्षणासाठी, राज्याच्या संरक्षणासाठी सज्ज असणारा, लढाऊ, शस्त्र अस्त्रासह लढा देणारा समुदाय म्हणजे क्षत्रिय. परंतु तो कोण? मनुस्मृतीनुसार ब्राह्मणापेक्षाही सुद्धा कनिष्ठ, पण इतर क्षत्रिय आणि इतर वैश्य आणि शूद्रापेक्षा वरिष्ठ. त्यानंतर तिसरा जो वर्ण आलेला आहे तो म्हणजे वैश्य. तो केवळ आणि केवळ व्यापार करेल. व्यापार करण्याची त्याची भूमिका अशी, आणि व्यापार व्यवसाय करून वरील दोन वर्णांना लागणारं जे काही आहे वस्तू आणि सेवा पुरवण्याचं काम हे तिसऱ्या वर्णातील लोक करतात. आणि चौथा जो वर्ण आहे शूद्र. शूद्र जो आहे त्याला अनटचेबल असं म्हटलेलं आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिन्ही वर्णातील लोकांना तो टच करणार नाही. त्याच्या कमरेला झाडू असेल, गळ्यामध्ये गाडगा असेल. म्हणजे सामाजिक दृष्ट्या या तीन वर्णामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तीन वर्णामध्ये बहिष्कृत असलेला, बहिष्कार टाकलेला, सामाजिक दृष्ट्या वाळीत टाकलेला वर्ण म्हणजेच शूद्र होय. त्याच्या खाली सुद्धा अतिशूद्र. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चार वर्णामधून जे स्त्री आहे, ज्या ज्या ठिकाणी स्त्री आहेत, महिला आहेत, त्यांना अतिशूद्र या वर्णामध्ये टाकण्यात आलं. आणि म्हणून मनुस्मृतीनुसार, वैदिक सनातनी संस्कृतीनुसार सातत्याने वर्ण व्यवस्थेमध्ये माणसामध्ये, तसं मानववंश शास्त्राने मानवी उत्क्रांतीने मनुष्यामध्ये कोणताही भेद केलेला नसताना सुद्धा मनुस्मृतीने मात्र प्रचंड माणसामध्ये भेद केला. असे चार वर्ण निर्माण केले आणि पुन्हा त्या वर्ण व्यवस्थेमध्ये प्रचंड जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्था याच्यामध्ये निर्माण झाल्या, कास्ट सिस्टीम. आणि मग या ज्या जाती व्यवस्था आहेत, ब्राह्मण, उच्चवर्णीय, सवर्ण, अपर कास्ट, क्षत्रिय, उच्चवर्णीय, अपर कास्ट परंतु ब्राह्मणापेक्षा खालचे, वैश्य, उच्चवर्णीय, सवर्ण हे तिन्ही वर्ण शूद्रापेक्षा वरचे आहेत. शूद्रापेक्षा वरचे आहेत आणि शूद्र त्यांच्या खालचे. आणि म्हणून सातत्याने शूद्रांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार दिलेला नाही, संपत्ती गोळा करण्याचा अधिकार दिलेला नाही, किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य बाहेर करण्यात आलेलं नाही. शूद्रांनी केवळ आणि केवळ गलिच्छ, घाण साफ करण्याचे आणि वर्ण व्यवस्थेतील तिन्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची सेवा करण्याचं काम केलं पाहिजे. अशा प्रकारचं वर्ण व्यवस्थेनं ही कामे
शूद्रांना लादलेली होती आणि शूद्रांनी ती कामं सातत्याने केलेली आहेत. आणि ही कामे करत असताना शूद्रांना सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत समुदाय म्हणून ओळखलं जात होतं. ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती. ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा मग महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रांसाठी संघर्ष केला. शूद्रांना सुद्धा मुख्य मानवी प्रवाहामध्ये सामावून घेतला पाहिजे यासाठी त्यांनी काळाराम मंदिर प्रवेश केला, 14 तळ्याचा सत्याग्रह केला. परंतु वर्णव्यवस्थेने मात्र शूद्रांना ब्रिटिशकालीन व्यवस्थेमध्ये सुद्धा सामावून घेतलेलं नाही. मग पुढे ब्रिटिश भारतातून गेल्यानंतर भारताची स्वतंत्र राज्यघटना तयार करण्यात येऊ लागली. राज्यघटना तयार करत असताना राज्यघटनेमध्ये संविधान सभेमध्ये जे अनेक डिबेट झालेले आहेत, चर्चा झालेल्या आहेत, त्या चर्चेच्या आधारे भारतातील जी संपत्ती आहे, उत्पन्नाची साधने आहेत, शेती, उद्योग आणि सेवा ही समान पद्धतीने सर्व भारतीय लोकांमध्ये त्याची वाटणी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात आला. अनेक विद्वानांनी या ठिकाणी आपली मते मांडली. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये सुद्धा कम्युनिस्टांनी या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. 16 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं असताना देखील 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं असताना देखील 16 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने मुंबई येथे आझाद मैदानावर एक भव्य मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चाचे नेतृत्व तत्कालीन कम्युनिस्ट नेते कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं होतं. आणि त्या मोर्चामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असं म्हणतात, ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है. म्हणजे भारताला मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे ते मात्र सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं नाही. या बाबी संविधान सभेमध्ये सुद्धा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या होत्या. सातत्याने संपत्तीचं समान वाटप झालं पाहिजे, शेतीचं समान वाटप झालं पाहिजे किंवा संपूर्ण राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सेवा सुविधांचं सुद्धा संपूर्ण राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका होती. परंतु ते झालं नाही म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 16 ऑगस्टला मुंबई येथे आझाद मैदानावर मोर्चा काढावा लागला. आणि त्यावेळी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी म्हटलं की ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है. आणि मग त्यावेळी राज्यघटनेमध्ये ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदी जर विचारात घेतल्या, वर्णव्यवस्थेमध्ये शूद्रांना अतिशय कनिष्ठ स्थान दिलेलं होतं, सामाजिकदृष्ट्या बहिष्कार टाकण्यात आलेला होता. त्यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये शूद्र समुदाय येऊ शकला नाही. शूद्रांना शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, समाजामध्ये सामावून घेण्यात आलेलं नव्हतं. आणि म्हणून भारताच्या राज्यघटनेमध्ये मग संपत्तीचं समान वाटप होत नसेल, शेतीचं समान वाटप होत नसेल, उद्योगाचं समान वाटप होत नसेल, तर अशा वेळी आर्टिकल 15 कलम 15 प्रमाणे
आणि पोट कलम 5 प्रमाणे राज्यघटनेमध्ये शूद्र शब्द वापरलेले आहे. मागासवर्गीय किंवा आदिवासी यांच्या बाबतीत सामाजिक भेदभाव होतो. मनुस्मृतीने केलेला भेदभाव ब्रिटिश काळामध्ये सुद्धा संपलेला नव्हता आणि म्हणून त्यांना शिक्षणाच्या संधी नव्हत्या. त्यांच्यासोबत सामाजिक वर्णभेद होता. लक्षात घ्या, मनुस्मृतीतला शब्द भारताच्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल 15 मध्ये आलेला आहे. वर्णभेद करण्यात आलेला होता. म्हणून अशा बहिष्कृत, सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत व्यक्तींना, समुदायांना आरक्षणाची तरतूद करण्यात यावी असं या ठिकाणी स्पष्ट करण्यात. आर्टिकल 16 मध्ये सुद्धा, कलम 16 मध्ये सुद्धा समान संधी मिळाल्या पाहिजे. कारण मनुस्मृतीने समान संधी प्राप्त करून दिल्या नाहीत. माणसामध्ये भेद केला मनुस्मृती. आणि वर्णव्यवस्थेतील जो 4था घटक आहे शूद्र, यांना मात्र कायमस्वरूपी मुख्य सामाजिक प्रवाहापासून, विकासापासून वंचित ठेवलं आणि त्यांना गुलामी लादण्यात आली. सतत गुलाम बनवण्यात आलं शूद्रांना. आणि त्यामुळे राज्यघटनेतील कलम 15, पोटकलम 5 आणि कलम 16 नुसार सामाजिक बहिष्कृत समुदायांना आरक्षण देण्यात आलेलं आहे. आरक्षणाची तरतूद केलेली आहे आणि त्यांच्या विकासासाठी आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची तरतूद करण्यात आली. आणि मग नंतरच्या कालखंडामध्ये संपूर्ण देशभरामध्ये आम्हाला सुद्धा आरक्षण द्या अशा प्रकारची जी काही व्यवस्था आहे ती पुढे येऊ लागली. त्यापैकीच महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येने मोठा समुदाय असलेला आणि वर्णव्यवस्थेतील दुसऱ्या स्थानी असलेला क्षत्रिय समुदायातील, क्षत्रिय वर्णव्यवस्थेतील एक समुदाय, तो म्हणजे मराठा समुदाय, यांची जी काय आहे ती मात्र आरक्षणाची मागणी पुढे येऊ लागली. साधारणपणे 1989 मध्ये पहिल्यांदा मराठा जात समुदायाने आरक्षणाच्या मागणीला सुरुवात केली. आणि मग या मागणीला सुरुवातीच्या कालखंडामध्ये फारसा काही प्रतिसाद मिळालेला नाही. 1990 मध्ये तत्कालीन अभ्यासक माननीय पुरुषोत्तम खेडेकर यांनी 1990 मध्ये मराठा सेवा संघाची स्थापना केली. 89ला आरक्षणाची मागणी मराठा समाजामधून पुढे येऊ लागली, परंतु त्या मागणीला फारसं काही महत्त्व देण्यात आलेलं नाही. 1990ला मात्र मराठा सेवा संघ हा संघटित होऊन त्यांच्या काही जनसंघटना पुढे आल्या. जगद्गुरु तुकोराम, शहीद भगतसिंग विद्यार्थी परिषद, अशा जवळपास 33 जनसंघटना पुढे येऊ लागल्या. आणि या जनसंघटना हळूहळू मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारच्या भूमिका वैचारिक पद्धतीने पुढे येऊन मांडू लागली. आणि 12 जानेवारी 2005 रोजी शिंदखेड राजा येथे शिवधर्माची स्थापना करण्यात आली. जवळपास 15 लाख मराठा त्या शिवधर्माच्या सोहळ्याला उपस्थित होते.
आणि मग आणखी एक गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची आहे, ती म्हणजे जो मराठा सेवा संघ स्थापन झालेला आहे, तो मराठा सेवा संघ याचे संस्थापक पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी जेवढ्या काही जनसंघटना जोडल्या, त्या सर्व जनसंघटनामध्ये 33 जनसंघटनामध्ये केवळ एका जातीच्या लोकांना प्राधान्य देण्यात आलं. पहा, इथे मात्र अतिशय महत्त्वाची नोंद घेण्यासारखी बाब आहे. एकाच म्हणजे मराठा जातीच्या लोकांना प्राधान्यक्रम देण्यात आला. म्हणजे 99.99 मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, शहीद भगतसिंग विद्यार्थी परिषद अशा 33 जनसंघटनामध्ये केवळ मराठा जातीच्या लोकांनाच हे प्राधान्यक्रम देण्यात आलं, संघटनेची रचना करण्यात आली. आणि मग या ठिकाणी महामानवाची, छत्रपती संभाजी महाराजांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती शाहू महाराजांचे विचार यांच्या विचारांची मांडणी महाराष्ट्रामध्ये करण्यात येऊ लागली. म्हणजे पुरोगामी समाज आम्हाला निर्माण करायचा आहे, अशा प्रकारची भूमिका पुरुषोत्तमजी खेडेकर आणि त्यांचे जे काही चळवळीतले सहकारी आहे त्यांनी या भूमिका पुढे मांडू लागली. आता मग हे मांडत असताना महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा जो काही महाराष्ट्र म्हटलं जातं, फुले शाहू आंबेडकरांचा जो काही महाराष्ट्र म्हटलं जातं, त्याची जर पार्श्वभूमी आम्ही जर लक्षात घेतली तर ती पार्श्वभूमी अशी आहे, छत्रपती शिवरायांच्या जे काही स्वराज्यामध्ये माळी, कोळी, साळी, हटकर, मांग, महार, चर्मकार, ढोर, होल्लार, मुस्लिम, नावी या सर्व जात समूहाचे प्रतिनिधित्व करणारे लोक समाविष्ट करण्यात आले. आणि म्हणून छत्रपती शिवरायाचं जे काही साम्राज्य होतं ते 18 फगड जातीचं ते स्वराज्य होतं. परंतु मराठा सेवा संघाची जी काही स्थापना झालेली आहे, आज तक आहेत 18 पगड जातीचं प्रतिनिधित्व ते करू शकले नाही. केवळ एकाच जात समुदायांना सोबत घेऊन ते काम केलेले आहे आणि केवळ एका जातीपुरतं हे संघटन मर्यादित राहिलेलं आहे. आणि पुढे मात्र मराठा समाजाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणावर, केवळ एका जात समूहाच्या मागासलेपणावर जास्तीत जास्त हे केंद्रित करण्यात आले, लक्ष केंद्रित करण्यात आले. परंतु तत्कालीन महाराष्ट्रभरामध्ये आणि देशभरामध्ये ज्या काही चळवळी झाल्या, ऐतिहासिक संदर्भ जर आम्ही घेतला तर त्या चळवळीचा संदर्भ जर आम्ही विचारात घेतला तर त्या चळवळी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये केलेल्या चळवळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चळवळी या शूद्रांच्या चळवळी होत्या, बहुजनांच्या चळवळी होत्या. गांधी आणि त्यांच्या काँग्रेसने स्वातंत्र्य आंदोलनामध्ये केलेल्या चळवळी या सुद्धा स्वातंत्र्यासाठी केलेल्या चळवळी होत्या. तिथे सुद्धा केवळ एका जातीसाठी केलेलं चळवळ हे कुठेही आम्हाला दिसून येत नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा फुले शाहू आंबेडकर आणि सर्व महामानवाच्या विचारावर केलेल्या ज्या काही चळवळी आहेत, या चळवळीला बहुजन चळवळी असं म्हटलेलं आहे, बहुजन चळवळी. आणि एका जातीच्या चळवळी फार कमी प्रमाणामध्ये करण्यात आल्या. या नंतरच्या कालखंडामध्ये अलीकडे उदयास आलेला आम्हाला दिसून येतं. परंतु महाराष्ट्रामध्ये संख्येने मोठा असलेला जो काही समुदाय आहे, जो वैचारिकदृष्ट्या पुढे येण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मात्र जे चळवळ आहे ती एकाच जातीमध्ये अडकून ठेवली. आणि याचा परिणाम पुढे काय झाला ते मी सांगणारच आहे सविस्तर. पुढे मात्र मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 89च्या दरम्यान मराठा आरक्षण चळवळीला हळूहळू गती प्राप्त झाली. 90पासून चळवळ पुढे आली आणि दबक्या आवाजामध्ये मराठा समाजाला सुद्धा
आरक्षण मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी पुढे आली. शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. विचारमंथन होऊ लागलं. पण त्याच मराठा सेवा संघ आणि त्यांच्या जे काही 33 जण संघटना आहेत आणि इतरही काही संघटना आहेत, या संघटना पाहून यांचं अनुकरण करून मराठा समाजामध्ये इतर अनेक संघटना सुद्धा उदयास लागल्या. त्या संघटना सुद्धा नावी, कोळी, माळी, चर्मकार, ढोर, मांग, महार, आताचा बौद्ध, नावी आणि इतर 18 पगड जात समूहामध्ये मात्र त्या संघटना जाऊ शकल्या नाही. म्हणून ते बहुजन चळवळीशी जे आहे फारसं मोठ्या प्रमाणात नातं जोडू शकले नाही. त्या केवळ आणि केवळ एकाकी एकटा पडल्या आणि पुढे केवळ मराठा जातीसाठीच त्यांची भूमिका ही सातत्याने पुढे आलेली आम्हाला या ठिकाणी दिसून येते. आता मग 90पासूनच्या चळवळीला अतिशय उग्र रूप नंतरच्या कालखंडामध्ये धारण करण्यात आलं. चळवळी अतिशय वेगाने पुढे येऊ लागल्या आणि पुढे येऊन मग सातत्याने मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाज हा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणा आहे, ही भूमिका सातत्याने पुढे या मराठा संघटनामध्ये काम करणारे विविध विचारवंत, अभ्यासक आणि संशोधक हे सातत्याने त्या ठिकाणी भूमिका मांडू लागले. आणि मग ही भूमिका मांडत असताना विविध कार्यक्रमामध्ये भूमिका मांडून रस्त्यावरच्या चळवळी सुरू झाल्या, जन आंदोलनामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि मग दरम्यानच्या कालखंडामध्ये सरकारला सुद्धा वेळोवेळी त्यांची दखल घेणं भाग पडलं. पुढे मग एक मराठा लाख मराठा म्हणजे लाखोचे मोर्चे सुद्धा पुढे आले आणि लाखोच्या मोर्चेच्या माध्यमातून मात्र मग सरकारला आता लोक रस्त्यावर उतरू लागल्यामुळे या आरक्षण चळवळीची दखल पुढे मात्र 12 जानेवारी 2005ला जो शिंदखेड राजा येथे मराठा सेवा संघ आणि त्यांच्या 33 ज्या काही जनसंघटना आहे यांच्या पुढाकारातून सनातनी वैदिक धर्माला फाटा देऊन शिवधर्माची जी काही स्थापना झाली होती, सांस्कृतिक परिवर्तन जे स्वीकारलेलं होतं, तो मुद्दा कम्प्लिटली बाजूला पडला आणि इथे मात्र अलीकडे आरक्षणाचा मुद्दा अतिशय फोकस झाला आणि या आरक्षणाच्या मुद्द्यावरती मराठा सेवा संघ आणि त्यांच्या जनसंघटनाने जास्त फोकस केलं. आणि मग पुढे टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र सरकारला अलीकडच्या कालखंडामध्ये मराठा समाज, मराठा जात ही सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेली आहे का, याच्यावरती अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग यांच्या अंतर्गत सर्वेक्षण करून अहवाल देण्याची जबाबदारी त्या ठिकाणी सोपवण्यात आली आणि राणे समितीवरती जबाबदारी या ठिकाणी सोपवण्यात आली आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले आणि महाराष्ट्रभर फिरून मग त्यांनी काही आकडे गोळा केले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण करून माहिती गोळा केली आणि सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मराठा समाजामध्ये सुद्धा मागासलेला प्रवर्ग आहे, अशा प्रकारचं त्यांनी अहवाल सरकारला सादर केला. आणि सरकारला सादर केल्यानंतर तत्कालीन सरकारने 2018मध्ये एकूण लोकसंख्येच्या मराठा समाज हा 32% आहे, त्यामुळे या 32% समूहाला 16% आरक्षण देता येते असं स्पष्ट केलं. प्रत्यक्षात मात्र बॉम्बे हायकोर्टाने, मुंबई हायकोर्टाने ज्या मुंबई न्यायालयाने शिक्षणामध्ये 12% आणि नोकरीमध्ये 13% आरक्षण देऊ केलं. सरकारवरती
सामाजिक जनसंघटनेचा एवढा मोठा दबाव होता. त्या दबावाचा परिणाम, कारण आयोगाने जे काही आकडे दाखवले, 32% जे काही आकडे दाखवलेले आहेत, त्या आकड्याच्या आधारे मात्र 16% आरक्षण देणं कर्मपात आहे, अशा प्रकारची भूमिका तत्कालीन सरकारने त्या ठिकाणी घेतली. आणि म्हणून मग पुढे मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षणामध्ये 12% आणि नोकरीमध्ये 13% आरक्षण त्या ठिकाणी देऊ टाकले. आणि मग 2018 पासून पुढे आरक्षण मिळाल्यानंतर मग मराठा सेवा संघ आणि त्यांच्या जे काही जनसंघटना आहेत, या काही प्रमाणात शांत झाल्या आणि मराठा समाजामध्ये एक वातावरण तयार झालं की आम्हाला सुद्धा आरक्षण या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि मग ते आरक्षण जे आहे, अलीकडे आरक्षणाचा वाद का पेटला? आरक्षण मिळालं, सरकारने ते लागू केलं, नोकऱ्यामध्ये लागू केलं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते लागू केलं. अलीकडे मात्र आत्ता 9 सप्टेंबर 2020 रोजी मान्यवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने, तत्कालीन महाराष्ट्र सरकारने दिलेलं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण याच्यावरती स्टे आणला, ते रद्द ठरवलं. हे आरक्षण राज्यघटनेच्या मूळ चौकटीला धोका निर्माण करणार आहे. आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16ला धोका निर्माण करणार आहे आणि त्यामुळं हे आरक्षण देता येणार नाही, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतली. हे घेत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक गोष्ट स्पष्ट केली की मराठा समाजाला आरक्षण का देता येणार नाही. 1992 मध्ये ॲडव्होकेट इंदिरा साहनी यांनी एक पिटिशन दाखल केलेलं होतं 1992 मध्ये. आणि त्या 92 मध्ये दाखल केलेल्या पिटिशनच्या आधारे आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 मध्ये जी आरक्षणाची तरतूद केलेली आहे, सामाजिकदृष्ट्या जो बहिष्कृत वर्ग आहे, वर्णव्यवस्थेमध्ये ज्यांच्यावरती बहिष्कार टाकलेला आहे, ज्यांना अनटचेबल, अस्पर्श मानलेला आहे, अशा समुदायालाच आरक्षण देता येते, अशा प्रकारचं आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 राज्यघटनेचं जी तरतूद केलेली आहे, त्याच्या आधारे केवळ आणि केवळ 50% आरक्षण देता येतं, असं इंदिरा साहनी यांचा 1992चा संदर्भ माननीय सर्वोच्च न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी मांडलं. आता मग हे प्रकरण पुढे मोठ्या खंडपीठाकडे वर्ग झालेलं आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्याकडे ते सोपवण्यात आलेले आहे सुप्रीम कोर्टात. मराठा आरक्षणाची बाजू मान्यवर सुप्रीम कोर्टामध्ये ज्यांनी मांडली ते महाराष्ट्र सरकारच्या वतीने ॲडव्होकेट मुकुल रोहतगी, ॲडव्होकेट परमजीत सिंग पटवालिया आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ती भूमिका मांडली. भूमिका मांडून देखील त्या ठिकाणी मराठा आरक्षण हे मान्यवर न्यायालयामध्ये टिकाव धरू शकला नाही. 2 गोष्टी मी सांगितल्या आणि सुप्रीम कोर्टाने 2 गोष्टीच्या आधारे ते आरक्षण रद्द केलं. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 प्रमाणे मराठा समाज जो आहे तो मात्र सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत आहे का, याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आणि आर्टिकल 16 प्रमाणे जो काही वर्णभेद आहे त्याच्या आधारे सुद्धा मराठा समाज हा बहिष्कृत आहे का. तत्कालीन प्रश्न जे मान्यवर न्यायालयाने उपस्थित केले ते प्रश्न म्हणजे इंदिरा साहनी यांनी जे काही संदर्भ दिलेले आहेत, 50% पेक्षा जास्तीचं आरक्षण देता येणार नाही.
50%पेक्षा जास्तीचं आरक्षण देता येणार नाही, ही बाजू त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्यात आली. याच्या आधारे आज घडीला 9 सप्टेंबर 2020 रोजीपासून ते आजतागायत मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेलं जे आरक्षण आहे त्याच्यावरती स्टे ऑर्डर आणण्यात आलेली आहे. आता यापुढे न्यायालयाच्या निकालानुसार मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही अशी भूमिका न्यायालयाने घेतली. आता महाराष्ट्र सरकार त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही जातीय संघर्ष झालेले, लक्षात द्या, जातीय संघर्ष कसा झालेला आहे की राज्यसभेवर घेतलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी एक स्टेटमेंट दिलं, आम्हाला आरक्षण नाही तर कुणालाच आरक्षण मिळणार नाही. ते स्टेटमेंट हास्यास्पद होतं, परंतु त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या काही दिग्गज नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. त्यामुळे कुठेतरी सामाजिक तेढ निर्माण होण्याची भूमिका महाराष्ट्रामध्ये निर्माण. अलीकडे छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा भूमिका घेतली की जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर राज्यघटना बदलण्याची आमची तयारी आहे. पण या दोघांनाही जे आहे, छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे, या दोघांनाही भारतीय जनता पार्टीच्या कोट्यामधून राज्यसभेवरती घेतलेलं आहे, लक्षात. आणि त्यांनी मात्र असे स्टेटमेंट केलेले आहेत, त्याच्या आधारे आम्ही राज्यघटनेमध्ये बदल करू आणि आरक्षण घेऊ. आणि पुन्हा मात्र काही मंडळींनी यांच्या स्टेटमेंटवरती हल्ला केल्यामुळे किंवा प्रतिक्रिया दिल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी एकीकडे मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आणि दुसरीकडे मात्र उदयनराजे भोसले यांच्या विधानाचं मात्र खंडन केलं. खंडन करताना त्यांनी वेगळी भाषा वापरली आणि त्यामुळे मात्र संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रचंड मोठा सामाजिक संघर्ष त्या ठिकाणी निर्माण झाला. आता मग मराठा तरुणींनी नेमकं कोणाचं खरं मानायचं? अनेक अभ्यासकांनी, विचारवंतांनी आपल्या भूमिका मांडल्या, वकील मंडळींनी त्यांच्या भूमिका, पण नेमकं याच्यामध्ये काय करायचं? तर हे सगळं झालं, पण राजकीय पक्षांनी याच्यामध्ये आपापली पोळी भाजून घेण्याचं काम केले. ज्या भारतीय जनता पार्टीने, आता आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका ज्या भारतीय जनता पार्टीची होती महाराष्ट्रामध्ये, भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या आघाडीची होती, तीच भूमिका घेत केंद्रामध्ये एकीकडे मराठा समाजांना स्वतंत्र SEBC त्यांनी सांगितलं, सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास, इथे शब्द काय वापरला भारतीय जनता पार्टीने? सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग, म्हणजे सोशली बॅकवर्ड म्हटलेलं आहे, सोशली बॅकवर्ड, आणि एज्युकेशनली बॅकवर्ड म्हटलेलं आहे. तर सामाजिक मागास प्रवर्ग कोणाला म्हणावं? राज्यघटनेतील कलम 15 शूद्रांना सामाजिक दृष्ट्या मागास म्हटलं पाहिजे. कलम 16 वर्णव्यवस्थेमध्ये ज्यांच्यासोबत वर्णभेद झालेला आहे अशांना सामाजिक मागास म्हणावं. का भाजपनं कसा डाव खेळला पाहिजे ते लक्षात घ्या. ज्या मराठा सामाजिक संघटना आहेत त्यांनी सुद्धा याच्यावर विचार करायला पाहिजे की इथे भारतीय जनता पार्टीने कशा प्रकारचा डाव खेळलेला आहे. सोशली बॅकवर्ड असं म्हटलेलं आहे.
राज्य मागास आयोगाची स्थापना करत असताना सुद्धा म्हणजे पुढे चालून त्या राज्यघटनेच्या मूळ चौकटीत बसणार नाही याची खबरदारी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी घेतली. म्हणजे राजकारण कसं केलेलं आहे. इतर पक्ष म्हटले आम्ही देऊ, काँग्रेस म्हटले आम्ही देऊ, राष्ट्रवादी म्हटलं आम्ही देऊ, शिवसेना आम्ही देऊ, परंतु कशा पद्धतीने तुम्ही देणार. मग भाजपनं मात्र काय केलं, त्यांच्या कालखंडामध्ये राज्य मागास आयोगाच्या शिफारशीनुसार सोशली बॅकवर्ड आहे असं म्हटलं. आणि मग सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मराठा समाज मागासलेला असल्यामुळे मग त्यांना आरक्षण हे विशेष कोट्यातून म्हणजे सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास SEBC या स्वतंत्र प्रवर्गाची त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आली. आणि मग त्या ठिकाणी स्वतंत्र प्रवर्ग निर्माण केल्यानंतर राज्याला असा अधिकार आहे काय, राज्यघटनेमध्ये असा अधिकार राज्याला राज्य मागासवर्ग आयोग निर्माण करू शकतो. दिल्यानंतर मग घटनेची चौकटी कसोटी जेव्हा तपासण्याची वेळ आली तर त्यावेळी मात्र हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेलं नाही. आणि मग त्याच्या आधारे सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण आता स्टे ऑर्डर आल्यानंतर एकीकडे भारतीय जनता पार्टीने मराठा समाजाला अंधारात ठेवून राज्यसभेवरील छत्रपती संभाजीराजे, छत्रपती उदयनराजे यांच्या तोंडून नको ती भाषा त्या ठिकाणी वापरायला लावली. आणि हे राज्यसभेमध्ये त्याच वेळी पहा 2019 मध्ये आणखी एक खेळ भारतीय जनता पार्टीने राज्यसभेमध्ये केला. 2019 मध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये 124वे संशोधन केलं. घटना दुरुस्ती करून 2019 मध्ये त्याचं कायद्यात रूपांतर करून सामान्य वर्गाला, सामान्य म्हणजे कोण, सवर्ण कुठला, पुन्हा मनुस्मृतीनं दिलेलं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, मराठा जात समुदाय कुठे बसतो, क्षत्रिय म्हणजे दुसऱ्या क्रमांकाच्या वर्णामध्ये, अप्पर कास्ट वर्ण व्यवस्थेमध्ये. आणि तिथे मात्र काय केलं, 2019 मध्ये संविधानामध्ये संशोधन करून घटना दुरुस्ती करून 10% आरक्षण दिलं. त्याच्यात मराठा समाजाचा समावेश करण्यात आलेला नाही, केलेला नाही समावेश. आता का केलेलं नाही ते माहिती. तिथे दोन्ही राजे होते राज्यसभेमध्ये, छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे हे दोन्ही राजे त्या ठिकाणी होते. त्यांनी मतदान केलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी मात्र मराठा समाजाला हे 10% आरक्षण देण्यात आलेलं नाही. केंद्रात सवर्ण आरक्षण देण्यात आलेलं नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो की मराठा समाज हा शूद्र आहे का. मग शूद्र असेल तर मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या कोणत्या जात समुदायानं बहिष्कार ठेवलेला आहे याच्यावर ते संशोधन केलं राज्य मागास आयोगाने. त्यांनी जरी मुद्दे मांडले असली तर वस्तुस्थिती काय आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश हा जर परिसर आपण बघितला तर सर्व परिसरामध्ये मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या इतर समुदायाकडून बहिष्कृत असलेला आम्हाला दिसून येत नाही. फॅक्ट काय पहा, जसं आज आपण पाहतो
शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, शेड्यूल कास्टवरती जातीय अत्याचार होतात. आजही शेड्यूल कास्टमध्ये महार, मांग, चर्मकार, ढोर या ज्या जात समुदाय आहेत या सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आजही मंदिर प्रवेश नाही, रोटी व्यवहार सुद्धा काही ठिकाणी होत नाहीत, बेटी व्यवहार तर होतच नाहीत. हे सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत आहेत. इतर समुदायामध्ये ओबीसी जो प्रवर्ग आहे, शेड्यूल ट्राईब जो प्रवर्ग आहे, त्यांना काही प्रमाणामध्ये मंदिर प्रवेश जरी असला तरी सुद्धा त्यांच्यात बेटी व्यवहार होत नाहीत, काही ठिकाणी रोटी व्यवहार सुद्धा होत नाहीत. आणि मराठा समाजाला जे आहे महाराष्ट्रामध्ये, मला तरी माहीत नाही की मंदिरामध्ये मराठा समाजाला प्रवेश नाही असं एकही ठिकाण आजपर्यंत माझ्या अभ्यासानुसार दिसलेलं नाही. म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये उच्चवर्णीय असलेला जात समूह म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची नोंद आहे. त्या ठिकाणी त्या पद्धतीने तो वावरला जातो. आणि त्यामुळे सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत आहे का याच्यावरती राज्य मागास आयोगाने जे काही सरकारला अहवाल सादर केलेला आहे त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे या कसोट्या सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये तपासल्या जाऊ शकतात येणाऱ्या कालखंडात. आता जरी इंदिरा साहनी यांच्या संदर्भानुसार जर ऑर्डर आला असला तर पुढे तपासला जाऊ शकतो. याच्यावरती मराठा सेवा संघ आणि त्यांच्या 33 जनसंघटनांनी विचारमंथन केलं पाहिजे. अनेक विचारवंत आहेत या ठिकाणी, कुणाचे नाव घेणार नाही. त्यांनी याच्यावर विचारमंथन करणं काळाची गरज आहे. सोशली मराठा समाज बॅकवर्ड आहे का, इकॉनॉमिकली जर विचार केला, आर्थिकदृष्ट्या मराठा समाजामध्ये प्रचंड मोठी दरी निर्माण झालेली आहे. तिथे सुद्धा एक आहेरे आहे, दुसरा नाहीरे आहे. आहेरेकडे साखर कारखाने आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, शेती आहे. इथे मराठा समाजामध्ये 2 प्रकार पडतात. कुणबी मराठा जो विदर्भामध्ये आहे तो मात्र ओबीसी प्रवर्गामध्ये ऑलरेडी समावेश झालेला आहे. आता कुणबी आणि मराठा या 2 जातीमध्ये जो काही फरक केलेला आहे संशोधकाने, समाजशास्त्रज्ञाने, तो असा फरक केलेला आहे. कुणबी म्हणजे कास्तकार, कष्टकरी, शेतकरी, शेतीवरती कष्ट करणारा, काबाड कष्ट करणारा. आणि मराठा म्हणजे जमीनदार, जे ब्रिटिशकालीन परंपरेनुसार ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत, जमिनी होत्या 100 एकर, 50 एकर अशा मोठ्या प्रमाणात जमिनी होत्या. ते जमीनदारी वर्ग तसाच कायम राहिला. त्यांनी स्वतःहून, इव्हन पंजाबराव देशमुखापासून सुद्धा स्वतःहून त्यांनी असं म्हटलेलं होतं की आम्हाला आरक्षणाची गरज नाही, कारण आम्ही अप्पर कास्ट आहोत, वर्णव्यवस्थेमध्ये आम्ही उच्च आहोत आणि त्यामुळे आम्ही ओबीसीमध्ये जाणार नाही, अशी त्यांची ठाम भूमिका होती. आणि म्हणून कुणबी हा जात समूह वेगळा राहिला, तो कास्तकार राहिला, आणि मराठा हा जमीनदार तसा शिल्लक राहिला. असं मी म्हणत नाही. अनेक समाजशास्त्रज्ञ या जात समूहाचं, जातीचं विश्लेषण करणारे अभ्यासक या ठिकाणी आहेत. त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. आणि त्यामुळे जी वस्तुस्थिती आहे, जे फॅक्ट आहे, याच्या आधारे उलट तर परिस्थिती पाहिली महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, जातीय अत्याचार कोणत्या समुदायाने कोणावरती केलेले आहेत याचे आकडे जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी उलट मराठा समाजाने, जे काही शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे, ओबीसी आहे, शेड्यूल कास्टवरती सर्वाधिक अत्याचाराची नोंद झालेली आम्हाला या ठिकाणी दिसून येते. काही आकडे आहेत, मी फार आकडेवरच्या खुलामध्ये जाणार नाही, परंतु मराठा समाजावरती
इतर जात समुदायाने सामाजिक बहिष्कार टाकला, अत्याचार केले, याचं जे काही प्रमाण आहे ते मात्र 0% आम्हाला या ठिकाणी दिसून येईल. त्यामुळे आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 या राज्यघटनेमध्ये सामाजिक बहिष्कर्त हा शब्दाला SEBCचं जे रिझर्वेशन आहे ते बसू शकते काय? पुनर्विचार याचिका दाखल जरी केली तरी तिथे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात. आणि मग ही वस्तुस्थिती असताना मग काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी हे मात्र मराठा तरुणांना, मराठा तरुणींना आम्ही आरक्षण देऊ अशा प्रकारचे खोटे आश्वासनं देऊन काही लोकांनी आत्महत्या केलेली आहे. लक्षात, काही तरुणांनी आत्महत्या केलेली आहे. हे अतिशय वाईट बाब आहे. आणि म्हणून मराठा सेवा संघ आणि त्यांच्या जे काही सामाजिक विंग आहे, जनसंघटना आहेत, त्यांनी सुद्धा या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं काळाची गरज आहे. याच्या आधारे येणाऱ्या कालखंडामध्ये मात्र मी दोन्ही राज्यांना विनंती करतो, मी त्यांच्यावर टीका करत नाही, की तुम्हीच जे सामान्य आरक्षण संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये तुमच्या समोर आलेलं आहे त्याच्यावरती मतदान केलेलं आहे. 10% अप्पर कास्ट रिझर्वेशन, जनरल रिझर्वेशन, त्याच्यामध्ये सुद्धा अधिकार मागितला पाहिजे. कारण घटनेच्या आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 येणाऱ्या कालखंडामध्ये हे SEBCचं मराठा आरक्षण टिकेल याची मला अजिबात खात्री नाही. त्याचं कारण पुन्हा पिटिशन जर दाखल झाले त्याच्या विरोधामध्ये तर वर्णव्यवस्थेमध्ये वर्णभेदानुसार मराठा समाजावरती सामायिक बहिष्कार झालेला आहे का, ही भूमिका सुद्धा न्यायालय तपासेल, सुप्रीम कोर्ट तपासेल. आणि त्यावेळी मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीने इतर राज्यामध्ये सुद्धा मराठा समाजाव्यतिरिक्त गुजरातमध्ये पटेल असेल, इतर राज्यामध्ये जाट असेल, या सवर्ण अप्पर कास्ट जातीतील समाजाला सुद्धा त्यांची दिशाभूल करून आरक्षण देतो अशा प्रकारची दिशाभूल केंद्रातील भाजप सरकार आणि त्या राज्यातील भाजप सरकार हे करू पाहत आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा म्हणजे जाट समुदाय असेल, गुजरातमधला पटेल समुदाय असेल आणि महाराष्ट्रामधला मराठा समुदाय असेल, मराठा जात असेल, यांनी मात्र सवर्ण आरक्षण जे राज्यघटनेमध्ये संशोधित झालेलं आहे याला सुद्धा चॅलेंज होऊ शकतं. मी म्हणत नाही चॅलेंज होत नाही, परंतु इकॉनॉमिक त्याला म्हटलेलं आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन असं म्हटलं, EWS. काही मुठभर महाराष्ट्रामध्ये काही मुठभर मराठा समाजातील लोकांकडे, राज्यकर्त्याकडे, भांडवलदाराकडे, जमीनदाराकडे संपत्ती एकवटलेली आहे, उद्योग एकवटलेले आहेत, शेती एकवटलेली आहे. आणि त्यामुळे इतर गरीब जो नाही रे मराठा समाजातला वर्ग जो आहे याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय होत आलेला आहे. आणि म्हणून इकॉनॉमिकली विकर सेक्शनमधून जे 10% आरक्षण आहे, सवर्ण आरक्षण, यामधून मराठा समाजाला आरक्षण हे मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी येणाऱ्या कालखंडामध्ये पुढे आली तरच मराठा समाजाला, मराठा तरुणांना, मराठा तरुणींना मात्र निश्चितपणे हे आरक्षण मिळू शकतं. अन्यथा जे आरक्षण मिळू शकत नाही याच्यावरती मराठा संघटनांनी आपली शक्ती, बुद्धिवंतांनी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, संशोधकांनी, अभ्यासकांनी मात्र याच्यावरती खऱ्या अर्थाने विचारमंथन केलं पाहिजे. आणि विनाकारण याच्यामध्ये वेळ वाया घालवला तर अनेक लोकांचा जीवसुद्धा धोक्यात येऊ शकतो. आणि दोन्ही राज्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा, आम्हाला नाही तर कोणालाच नाही अशा प्रकारचं विधानसुद्धा करणं म्हणजे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. आपण राज्यघटनेच्या आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 सुद्धा अभ्यास करावा, कारण आपण राज्यसभेवरती आहात. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड,
जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, शहीद भगतसिंग विद्यार्थी परिषद आणि इतर सर्व जे काही जनसंघ भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16चा अभ्यास केला पाहिजे, की जेणेकरून अशा प्रकारचं आरक्षण आपल्याला कोणते पर्याय शिल्लक आहेत, समाजाची सुद्धा दिशाभूल करू नये, तरुणांची सुद्धा दिशाभूल करू नये. केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी, राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे या दोघांचाही वापर करत आहे, हे सुद्धा या दोन्ही राज्यांना कळालं पाहिजे. आणि याच्याशिवाय मराठा समाजाला सुद्धा कळायला पाहिजे. आणि म्हणून मी भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेडच्या वतीने मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या जे काही दुर्बल घटक आहेत, विकर सेक्शन आहे, आहेरे वर्गासाठी नाही, त्यांच्यासाठी मात्र जे राज्यघटनेमध्ये 2019 मध्ये संशोधन झालेलं आहे, त्या संशोधनाअंतर्गत 10% अप्पर कास्ट रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. त्या आरक्षणाला भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेडचा अगदी जाहीरपणे पाठिंबा दर्शवितो. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरातमधील पटेल असतील किंवा इतर राज्यातील जाट असतील, अप्पर कास्ट असतील, यांना सुद्धा त्या 10% आरक्षणामधला हिस्सा मिळाला पाहिजे, यासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याचं या ठिकाणी आश्वासन देतो. आणि आम्ही मात्र भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड हे दुर्बल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा समाजासोबत आम्ही आहोत. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये एक जन आंदोलन उभं करण्याचं या ठिकाणी मी आश्वासन देतो. आणि त्या पद्धतीने आजपासूनच भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड हे पूर्णपणे लोकशाही मार्गाने मराठा समाजातील जे गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, यांना केंद्र सरकारने संशोधन केलेलं जे काही आरक्षण आहे 10%, त्या 10%मध्ये मराठा समाजाला सुद्धा योग्य हिस्सा मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही रस्त्यावर उतरू, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय भारत, लाल सलाम.